30 जुलै जुना बैलपोळा हिंद केसरी माळशिरस मैदान जवळ येतंय. आणि मित्रांनो, जसं जसं जवळ येते तसं तसं बाकासूर प्रेमींना आतुरता आहे की बाकासूरसोबत कोण पाहताना दिसेल. आता बरेच जण चर्चा चालू करतायत, म्हणजे चर्चा चालू आहे बाकासूरसोबत घोडचा सर्जा, बाकासूरसोबत सर्जा 10-10, बाकासूरसोबत गाण्यांचा बब्या, चिक्या. मित्रांनो, गेल्या वर्षी याच मैदानात कारुंडेकरांचा चिक्या आणि बाकासूर पाहायला होते, एक नंबरचं मानकर झाले होते. त्यामुळे अशी देखील चर्चा चालू आहे की बाकासूरसोबत तोच जोड पुन्हा एकदा, म्हणजेच बाक्या आणि चिक्याचा जोड पाहताना दिसेल, अशी एक चर्चा चालू आहे. पण मित्रांनो, माझ्या माहितीनुसार म्हणजे मला असं वाटतंय की बाकासूरसोबत आपल्याला लाल बादशाह पाहताना दिसेल. हा लाल बादशाह म्हणजे उत्तर महाराष्ट्रातला. आणि आत्ताच आपण पाहिलं की शेवाळ्याबांनी मुलाखत देऊन सांगितलं की कोणताही नंदी कुठेही पळू शकतो. त्यामुळे नक्कीच उत्तर महाराष्ट्रातील टॉपचे नंदी आपल्याला या हिंद केसरी मैदानात पाहताना दिसतील. त्यामुळे माझा एक अंदाज आहे की बाकासूरसोबत आपल्याला लाल बादशाह पाहताना दिसेल. कारण हे नियोजन मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदान झालं होतं, पण तेव्हा बंदी होती, त्यामुळे लाल बादशाह आपल्याला पाहताना नाही दिसला. त्यामुळे मला असं वाटतंय की बाकासूरसोबत आपल्याला लाल बादशाह पाहताना दिसेल, किंवा कारुंडेकरांचा चिक्या किंवा लाल बादशाह दोन्हीपैकी एक असेल असं मला वाटतंय. बघूया मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, बाकासूरसोबत कोण पाहताना दिसेल किंवा कोण पाहताना दिसायला हवा, हे कमेंट करून नक्कीच सांगा. कारण नक्कीच नेहमीच बाकासूर प्रेमींना वाटत असतं की आपल्या देवासोबत एक टॉपचा पैर असावा. त्यामुळे तुम्हाला काय वाटते की कोण पाहायला हवं किंवा कोण पाहिल, कमेंट करून नक्कीच सांगा. मित्रांनो, अशाच फिक्स अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला निकालाचा बादशाह या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.